नमस्कार. आशिया खंडात एक संपूर्ण काळ्या काचापासून तयार झालेली टेकडी आहे. जगात अशा क्वचित 3 टेकड्या आहेत. यातील एक टेकडी म्हणजे मुंबईतील गिलबर्टी किंवा गावदेवी. या पुरातन नैसर्गिक टेकडीवर आहे श्री गावदेवी दुर्गा मातेचे जागृत स्थान, तसेच देवीसमोर आहे हनुमंताचे स्थान. या टेकडीस 1952 मध्ये केंद्र शासनाने संपूर्ण परिसरासह राष्ट्रीय पार्क घोषित केले होते. येथे गावदेवी दुर्गा ट्रस्ट असेल येथील व्यवस्था 1972 पासून येथील विश्वस्त पाहत आहे. तसेच ही टेकडी हेरिटेज श्रेणीमध्ये समाविष्ट आहे. वर्ष 2015 पासून येथे खूप सुधारणा झालेल्या दिसून येत आहेत. तुम्हाला जर या टेकडीचे व येथील निसर्गाचे मनोहरी रूप पाहायचे असेल तर वेळ ठरवून प्रातसमयी किंवा सांजसमयी नक्कीच या. सूर्यनारायणाच्या मंद प्रकाशात गावदेवी उजळून निघतो. टेकडीच्या माथ्यावर आता आपण जे मंदिर पाहतो हे मंदिर नूतनीकरण केले आहे. गावदेवीचे दर्शन घेऊया आणि या सोहळ्यात सामील होऊया. पहाटे 5च्या सुमारास या सोहळ्यास सुरुवात होते, ती देवीच्या अभिषेकाने. त्यानंतर हनुमान जन्मोत्सव सोहळा तसेच होमहवन होते. ओम गणपतये नमः स्वाहा. 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 आपण जे हे माव्याचे झाड पाहतो ते एकेकाळी असे पसरलेले की समोरील देवीवर शेल्टर निर्माण झालेले. तेव्हा मंदिर नसल्याने याच्या छायेत देवी निवासी होती. येथील काही ज्येष्ठांतर्फे असे समजते की या ठिकाणी हनुमंत देवीची आराधना करत बसले असता त्यांनी ती शक्ती स्वरूपा येथे पूजली. हनुमान जन्मोत्सवानंतर सकाळी 8:15च्या सुमारास तीर्थप्रसादाचा प्रारंभ होतो. येथे जे यात्रा होतात त्याच विभागातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होतात. काही वर्षात नक्कीच गिलबर्टीत हे पर्यटन क्षेत्र होईल. देवस्थानातर्फे दुपारी महाभंडारा होतो. भाविकांना याचा लाभ मिळतो. या दिवशी गावदेवीची व हनुमंताची पालखी मिरवणूक निघते. पालखी मिरवणूक दुपारी 2च्या सुमारास सुरू होते. पालखी सजून तयार आहे. येथील वडार बांधवच ही पालखी सजवतात. तो त्यांनाच मान मिळाला आहे. त्रेता युगापासून ज्या टायमाला हनुमंताचा तिथून जो जाण्याचा जो मार्ग होता ते इथं त्या हनुमंतांनी इथं स्थान त्यांनी ग्रहण केलेलं आहे. आणि इथून स्थान ग्रहण करून जाताना इथं जे मूलभूत ते आता ते स्वतः जे हनुमानाचं मंदिर आहे तिथं हनुमानाचा स्वयं तिथं वास आहे. आईची आशीर्वाद असंच राहावं म्हणून आम्ही सुद्धा आमच्या सगळे लोक आम्ही इथं सगळे येतात, आईचे दर्शन करतात. 1 महिन्याचा आमचा उपवास चालू असतो. ते उपवास संपून मी आईचं तिथं वटी भरतो. त्याच्यानंतर आमच्या ज्या पट्ट्यामध्ये ज्या क्षेत्रामध्ये आम्ही राहतो डोंगराच्या मागच्या साईडला तिथं आम्ही देवाचं जे भंडारा आहे ते भंडारा करून गावकऱ्यांचं संपूर्ण आम्ही त्या गावामध्ये ते प्रसाद सगळे घेतो.
म्हणजे हे आमचे पहिल्यापासून पूर्वजांपासून ते चालू आहे आणि आता सध्या आम्ही चालू ठेवलेलं आहे. या पालखीचा रूढी जवळपास 400 वर्षापासून सुरू आहे. या पालखीचे मानकरी परंपरेनुसार येथील वडार समाज बांधव असतात. आपण आता या हनुमान जयंती सोहळ्याचा संपूर्ण आढावा घेणार आहोत. पाहण्यासारखे हे आहे की पालखी मिरवणूक वाजत गाजत गडावरून प्रस्थान करणार आहे. तर चला प्रस्थानास सुरुवात करू. मार्गक्रमण म्हणजे पालखी या गिरवडीवरून मार्गक्रमित होते. ती पायथ्याच्या गावदेवी रोड येथे पालखीचा मार्गक्रमण PP रोड, SB रोड, बर्फीवाला रोड, जुई गल्ली, हॉन्स कॉलेज अशी मार्गक्रमित होती. ही मारुतीची पालखी जयप्रकाश रोड येथील श्री रामाच्या मंदिरात विसावा घेते. सांगता होण्यापूर्वी प्रत्येक भाविकांच्या चेहऱ्यावर भाव उमटतात. ते पुढील उत्सवाच्या अनुषंगाने
गणपतीच्या सोहळ्यास येथे भक्तिमय वातावरण असते. संपूर्ण परिसर देवीच्या नामघोषाने दुमदुमून जातो. पालखी गडावर पुन्हा आल्यानंतर रात्री महाआरती होते. महाआरतीनंतर मानकऱ्यांचा व सेवेकरांचा सत्कार समारंभ होतो. सत्कार समारंभानंतर या उत्सवाची सांगता होते. गावदेवी हिलवरील गावदेवीचे जागृत देवस्थान, स्वयंभू हनुमंताचे स्थान, या टेकडीची महती, निसर्ग आविष्कार हे सारे पाहण्यासाठी मुंबईच्या या गावदेवी हिलला एकदा नक्की भेट देऊन पहा. माते नावा तुझ्या सदैव पारीशी अखान तुझ्या पाठीशी उभी राही सदा सर्व काळा दुःखे निवारीशी अनंता काळा. जय देवी जय देवी जय देवी दुर्गा गावदेवी जगदंबा गावदेवी अंधेरीची माता दुर्बलवासिनी. जय देवी जय देवी. तुझ्या हनुमंत प्रेतापासून अखंड या धरणीवर चैत्र पौर्णिमेस पालखी सुंदर खडाला गवास पहिला तो मान. जय देवी जय देवी जय देवी दुर्गा गावदेवी जगदंबा गावदेवी अंधेरीची माता दुर्बलवासिनी. जय देवी जय देवी. तुझ्या पाशी निसर्गाचे वर्धन तुझ्याच पाशी भारतीय मासी वर्धापनासी वानवला तो वासी दत्त गुन्हे येती सागर होऊनी. जय देवी जय देवी जय देवी दुर्गा गावदेवी जगदंबा गावदेवी अंधेरीची माता दुर्बलवासिनी. जय देवी जय देवी. हे सारे सदैव सेवेला सदैव कृपा तुझी पाठीशी हा केला. हे सारे आले तुझ्या दारात अखंड सुख मिळतील तुझ्याच भक्तांना. जय देवी जय देवी जय देवी दुर्गा गावदेवी जगदंबा गावदेवी अंधेरीची माता दुर्बलवासिनी. जय देवी जय देवी जय देवी जय देवी